यापुढे पंचायत राजची परीक्षा पास होणाऱ्या सरपंचांनाच सहीचा अधिकार मिळणार असल्याचं पोपटराव पवार यांनी म्हटलंय। ते आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष आहेत। काल ते अहमदनगरमध्ये गाव कारभारी परिषदेत बोलत होते। जनतेतून सरपंचांची निवड केल्यानंतर त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने अधिक भर दिलाय। त्यासाठी राज्यातील 7300 सरपंचांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला। केंद्र सरकार पंचायत राजचा अभ्यासक्रमही तयार करत आहे। ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळत असल्याने सरपंचाला महत्त्व आलंय। त्यामुळे योग्य जाण असलेल्या सरपंचांनाच अधिकार मिळतील अशी योजना सरकारने आखली आहे। एक पहिलं धोरण आम्ही घेतलं की निवडून आलेल्या सरपंचाला लगेच ट्रेनिंग द्यायची की जेणेकरून पुढची 4.5 वर्ष चांगल्या प्रकारे त्यांना काम करता येईल। आणि त्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रातून जनतेत जे 7300 सरपंच निवडून आले या सर्वांना एक अभ्यासक्रमही तयार करायचं काम चालू आहे। 2 दिवस पुण्यामध्ये आम्ही बसून काही तज्ञ होते, अधिकारी, काही सचिव आणि एक चांगला अभ्यास तयार केला की सरपंचांनी नेमकी गावात जाऊन कसं काम केलं पाहिजे आणि कशासाठी मी सरपंच झालेला आहे।